एक बंदर आहे त्यांनी खाऊ घेऊन गेला आहे, लगेच काढून नेलेला आहे. डेंजर विषय आहे. आपला एंट्रन्स पूर्ण असा आहे, तर त्यांनी केला म्हणजे आता चांगला केला आहे. बेल बी लागलेले आहे. काही हजार किल्ला आहे, इकडे वाटतं वागला किल्ला आहे, रणजिंदू किल्ला आहे, मेटाघर किल्ला रिकाम आहे पूर्ण. पावसाळी रिकाम होता. आणि हा आहे इकडं खोल समोर माकडा कशी आल्या वरती इकडं तिकडे राजवाडा छोटासा तुटलेला पूर्ण तिकून असा एरिया आपला कोस्टा डॅम आहे, मस्त वाटत आहे. आणि आपला हे व्हॉट्सअप गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण जात आहे डबल एकदा गडावर. आपण जाणार आहे भास्कर गडावर. तुम्ही समोर बघू शकतात आपले दोन्ही पण गड आहेत समोर, वत्तवड्या फोर्ट आणि भास्करगड. काय ढगाने मस्तपैकी झालेलं आहे. आता 6 वाजलेले आहेत, पण मॅटर तर झालं आहे. काय जायचं होतं आम्हाला 5 वाजता निघायचं होता घरातून, पण टाईम झाला आहे. आता जॉर फाट्यावर थांबलेला आहे. तो दिदी दादा त्यांना शिवप्रसाद त्यांना आणायला गेला आहे दादा. तरी आपण आता जाऊया. आणि आता 6 वाजले तर आपल्याला पोचायला 7-7:30 वाजतील तिथे, आणि तिथून चढायला आपल्याला अजून टाईम लागेल. तर बघूया आता कसं होतं आहे. फार टाईम केलेला आहे. जर लवकर गेला असतो तर लवकर चांगला व्ह्यू, आणि नंतर ऊन पण जास्त लागतो ना, म्हणून काय असतंय. आणि असं आपला आउटफिट आहे कुंच, आणि समोर एक जॉर फाटा आहे. ते गेलेत, मग आपण जाऊया. आणि मस्त आता सनसेट पण होऊ, सनराईज होईल, सनराईज. आणि समोर जो व्ह्यू आहे, काय मस्त व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे ना. आणि तो आता व्ह्यू घालवला, ते ढग जातील आता पूर्ण, आणि आपण नंतर चढायला घेऊ नावनात. काय वैताग जसं आहे जाऊन. काय आता तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असेच व्लॉग साठी. बोपतगडला जाऊन आलेला आहे, पण तुम्ही बघितला नाही पण व्हिडिओ. ते जास्त यूज पण आला, 50 किती आलं लागतं. तर थोडं आपलं त्याच्या आधी तरी जास्त आले होते. आता तरी भास्करगडला आपण जाणार आहेत, आणि तुम्हाला तिकडे गेल्यावर माहिती तो जास्त काही ह्याने दाखवणार नाही, कारण की मागं पण मी पावसाळ्यात गेलो होतो त्या व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते हिंदीमधून आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकतात. आणि आता आपण डबल जाणार आहेत. तो चलो. मित्रांनो बघा, आपण आता पोहोचलेला आहे भास्करगडच्या पायथ्याशी. आपण इथून चढायचं आहे. पावसाळी आपण इथून चढलेलो होतो, आणि आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे भास्करगडचं हे आहे. आणि हे बघा, इथं पार्किंग आहे पूर्ण, पण आता इथं कोणच नाही आलेलं, पण नाही आहेत का नाही माहीत नाही. पण जस्ट आपण गाड्या तिकडे आलेल्या आहेत. इथं मागं 20 रुपये घेतलेले होते. आता जास्त पण घेऊ शकते जर आले तर, माहीत नाही. पण आता आपण हे पायथ्याशी आहेत. एकदम मस्त व्ह्यू आहे. सकाळी आलो, थोडा तरी टाईम झाला आपला, अजून लवकर येतात. मस्तपैकी वरती ढगांचा व्ह्यू आला असता. आणि इकडून पण बघा मस्त सनसेट आता झालेला आहे. सनसेट सनराईज नुसता सनसेट. इकडून डोंगर आहे, आणि तिकडे हरिहर आहे. तिथंच हरिहर आहे. एकदम जबरदस्त दिसू राहिलं हरिहर. पूर्ण ढगांनी इथे हा घेतला आहे. याला पण घेतलं होतं भास्करगडला पण आता जस्ट झाले ते. पण तिकडे आहे अजून. तिकडे पण आपण एक दिवस नक्की जाणार. पण आता इथून चढायला आपण सुरू करूया. आणि आपली पब्लिक पूर्ण इकडे आहेत. गाड्या बघा आपण इकडे लावलेल्या आहेत, चुंबेश्वरी. आणि आता आपण ठीक आहे जाणार आहे. अरे याचं नाव काय होता, काय विसरून गेलो गाईज. याचं नाव काय असेल तर सांगा. आणि आता आपण जाऊया वरती. आणि आपली गँग पूर्ण इकडे आहे, आणि एक जण तिकडे गेलाय. आता आपण चढायला सुरू करू. ओके. बघा, सुरू केलेलं आहे आपण ट्रॅक. चढू राहिलं, गाठा बिठा घेतलेला हातात, काऊन निघला वेगळा तर कचकन शिरवाय. खालती रस्ता आहे, आणि आता आपण सगळी आपली गँग चढू राहिले. ओके, मस्त रस्ता आहे, पूर्ण ॲरो बिरो आहेत. मागच्या वेळेस पण आलो, वेळेस पण डबल एकदा चाललो सेकंड बार. तर चलो. जस्ट आपण फार इतके वरती आलेले आहे. समोर तिकडे हरिहर आहे. तो हरिहर नाही, त्याच्या साईडचा हरिहर आहे. वरतून चांगलं दिसाल. आणि हे कारव्या होत्या जे जस्ट पूर्ण सुकून गेलेले आहेत. आणि इकडं थोडा रिस्की काम आहे, तर नीट या. नाशिकपासून किती किलोमीटर आहे काय माहिती, विसरून गेलो सगळं. आता वरती जाऊन डबल एकदा बघायला लागेल. सगळा विसरून गेलो, अभ्यास करून आलं त्याच्यावर मी. तरी पण ठीक आहे. कारव्या बघा कसा पूर्ण सुकलेत. आणि असा रस्ता आहे डेंजर, खतरनाक रस्ता आहे. माईक पण लावला नाही आता जस्ट, तेव्हा थोडा असा खरखर आवाज येऊ शकतो. ठीक आहे, डायरेक्ट वरती चढायचा इतका बघा. बघा बघा किती डेंजर व्ह्यू आलेला आहे चुंबेश्वरी. आणि हा भास्कर हरिहर नाही, त्याच्या पाठीमागचा आहे. हा जो आहे ना तिकून दिसतो तो खालतून. आणि तिकडं अलग फॉट आहेत, त्यांचा एक रंजगरी काहीतरी नाव होतं. ते सरप आहेत ते डेंजर. आणि हे चढवलं आता गेल्यावरती मी आहे इथं अजून. आणि बघा अलग लेवलमध्ये आहे पूर्ण. जे आपल्या आहेत ना, काय रे विसरू आता याचं नाव, आता जस्ट नाव घेतला का नाही, विसरून गेलो लगेच. आणि इतका घामला ना, विषय हार्ड झालेला आहे. आता 8 वाजलेले आहेत. 8 साडेआठ झाले. आता आपण चढायला हळूहळू चढतो. आणि हे बघा कसा डायरेक्ट टप्पा आहे चढायला, आणि चढू राहिले सगळे. आणि मला इतका घामाला ना, विषय हार्ड झालेला आहे पूर्ण, तरी चढतोय. ओके, टॉप लेवलचा. चलो. तर बघा आता आपण इथं पोहोचलेला आहे. आणि समोर हा दिसतो तो हरिहर किल्ला आहे, सगळ्यात खतरनाक ट्रॅकवाला किल्ला आपला. आणि समोर वैतरणा डॅम पण आहे, तो पूर्ण सुकलेला आहे आता. आणि आपली पब्लिक आहे पूर्ण. आपण 4 जण, आपण एक साथ 4 जण आम्ही एक साथच जातो. तो एक जण पुढंच नुसता जात आहे. शिवप्रसाद त्याला सांगितलं तरी ऐकत नाही. जाऊन देता, मस्त व्ह्यू आहे. आणि आता आपण चढूया डबल. आणि इथे एक अंकलजी आहेत, काकाजी, ते कारव्या चढू राहिलेले आहेत. इतक्यावर त्याला आता अजून याच्यावरती जायचं आहे. इथून असा पूर्ण रस्ता आहे याच्यातून, आणि तिकडे पायऱ्या आहेत, मग वरती चढायचं आहे. आणि आपला वतवडा फोर्ट आहे.
ढग बघू शकतात, फार दम लागलेला आहे आणि असा व्ह्यू आहे मस्त. आणि समोर आता हरिहरगड पण मस्त दिसू राहिलेला आहे बघा. आणि वैतरणा डॅम पण इकडून सगळा सुका झालेला आहे. हे गेलं त्या सावलीत तिथे आहे. फार घाम आला, पूर्ण कपडे म्हणजे ते ओले झालेले आहे पूर्ण शर्ट. आणि ते वारूळ पण बघतील बघायला, ते पण आलेले आहेत. आणि पूर्ण सह्याद्री रांगा मस्त दिसू राहिलेला आहे, सह्याद्री रांगा. आणि आपल्याला इकडे वरती चढायचं आहे, पण तरी तिकडे बघा मस्तपैकी ढग पूर्ण वतवड्याची पप्पाय घ्यायला आलेले आहे. वतवड्या डोंगर, वतवड्या फोर्ट मी सांगतो. हा तिकडून दोन्ही पण भाऊ आहेत सांगितलं जातं. मस्त आहेत त्यांचं टोक माहिती तर मी तिकडे देतो तुम्हाला. म्हणजे आहे ती डेंजर माहिती आहे, तिथे पूर्ण चिपकावीन अशी ती वाचा आणि थोडीशी मी सांगेन. ओके, चढतो आता पुढं. आणि याचं कारनामा तर बघाच, याचं तर राहतंच कारनामा. आणि इकडे आता बसलत मस्त पाणी बिणी पितो तिथं. आणि इकडे पण वरती आहे डोंगर तरी ढग, पण बघूया तिथं ते जातील ते असं वाटतं मला. तर बघा आता मित्रांनो आपण इकडे खायला बसलेला आहे चुम्मेश्वरी. आपल्या इकडे बॅगी पूर्ण असा काय आहे, सगळेजण बसले आहेत. आपण पूर्ण आणले डबा बिबा आणि कोण मस्त व्ह्यू असा नजारा घेत. तरी आपण अजून चढलेला आहे. आता विषय होणार आहे कारण की 9:15 वाजून गेले, 9:15 होत राहिले. आणि ऊन फार लागेल चढता वेळेस. तरी आपण नाश्ता करतो, पहिले नाश्ता करून घेऊया मस्तपैकी. चुम्मेश्वरी करवल्या मस्त व्ह्यू आहे, हा वतावडा आहे. ओके, दिल में दिल नाश्ता करते. ते खालती आहेत असा पूर्ण व्ह्यू आहे. हरिहर समोर आपला डॅम आणि हा पूर्ण असा फोर्ट पूर्ण असा वरती अलग अलग. तरी इथं कोणतरी काय नाव टाकलेलं आहे, गोपाळ काय माणूस आहेत भाई, गडावर नाव टाकतात. आणि असा व्ह्यू मस्तपैकी इकडं आम्ही आहेत. आता हा रोड नाही आहे जायला, ऐकून एक असा चढलो इथं आहे म्हणून हा रोड आहे असा ऐकून जायला. आता उतरतो ते कोण आम्ही. ओके, मस्त व्ह्यू आहे इकडे. आता इकडून जाऊ राहिलो आहे, असा पूर्ण डेंजर रस्ता आहे. बघा डायरेक्ट खालते इकडून, अलग लेवलचा एकदम रिस्की काम आहे. म्हणून बारीक मुलांनी येऊ नये हे. आणि इकडं असं मस्त आहे. तर इकडे नाव बऱ्याच जणांनी नाव टाकलेलं आहे तसं, बाणवीन आहेत. आणि असा मस्त व्ह्यू चुम्मेश्वरी येऊ राहिले सगळेजण. आणि डायरेक्ट येऊन खालती कारव्या पावसाळी कारव्या होता तर टेन्शन नाही, म्हणजे इथपर्यंत कारव्या होता ना तर टेन्शनची ह्या नव्हती. म्हणजे पडलं तरी करून जातो नाही, तशात मजबूतच आहेत त्या. आणि मस्त आहे. इथं काय लिहिलं आहे, उखंड परिवार अखंड. आणि इथं छत्रपती असं वाटून राहिलं आहे मला, कारण की हे बघा त्र आणि पती आहे परिवार सर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हा असा पूर्ण इथंच बिबट्या होता ना रे, इसमे बिबट्या होता का काय माहित. ते पावसाच्या एक व्हिडिओ मध्ये बघितला, इथं बिबट्या लपलेला होता आणि ते आलेले होते तेव्हा पडले ते लगेच. म्हणजे असा व्ह्यू. आणि हा दगड पहा कसा डेंजर आहे, पडला तर आपला विषय गेम खलास होऊन जाईल. हो बघा, नाही पडायचा तसा, तो डेंजर आहे. आणि इथं आपण थोडा हाल करत जाऊ, काय असेल बिसेल तर. जय श्रीराम. आता हवा टाईट होत. ओके बघा मित्रांनो, आता आपण पायऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, तिकडून पूर्ण चाललेलं आहे. आणि अशा पायऱ्या आहेत बघा, अशा इथं पूर्ण अर्ध्या धसलेल्या आहेत. आणि पूर्ण बेसॉल्ट हा आहे दगड. आणि बघा, आणि इथून असा जायचा आणि इथून डायरेक्ट असं आहे, डायरेक्ट वरती चढायचं आहे. समजलं काय, ते पण दाखवून तुम्हाला. बेसॉल्ट आहे हे बघा. आणि हा डेंजर खडक डायरेक्ट कोरलेला आहे, इतका मोठा डायरेक्ट दगड कोरून हा अशा पायऱ्या बनवल्या आहेत अलगच लेवलमध्ये. बघा मित्रांनो, आपल्याला कोण भेटलेला आहे, आला हे काय घेईल ना चायचा मोबाईल पकडतो. हे देखो आपला हे आलेलं आहे, बंदर आलेला आहे. आणि आम्ही इथं बसलो होतो, व्हिडिओ काढत होतो, बोलत होतो, अचानक आला. बघा ना, डेंजर विषय आहे. माकड भाई साहेब हनुमानजी की जय. आणि इथं जायचा दोन व्ह्यू, तो काय घेईल भाई, आला. बघा तिकडे मित्रांनो पूर्ण आपला घेऊन गेलेला आहे. आणि एक बंदर आहे, त्यांनी खाऊ घेऊन गेलेला आहे, बॅगेतून काढून नेलेला आहे. डेंजर विषय आहे. तेव्हा अरे आवाज करत. तर बघा मित्रांनो, तिकडे कसं माकड आहेत, पूर्ण आपले भास्करगडावर माकड आहेत. हरिहरला तर येतातच, पण इकडं पण आले. हवा टाईट झाली माझी तर फाटून आलंय. मी रिटर्न आलो इकडं, वरती माकडं आहे. तेव्हा कशी गँग पूर्ण आहे त्यांची. एवढे आपल्या बॅगेत सामान आहे, ते घेऊन जातील विनाकारण. एकदम महत्त्वाचा सामान आहे भरसन, त्याचा असा सेव्ह करूया तिकडे, नंतर बघूया जायचं का नाही, प्लॅन करूया. ओके, तर बघा मित्रांनो, आता असे पायऱ्या आहेत, आपण टर्न बनून आलेलं आहे. जसं पूर्ण बेसॉल्ट याचा आहे दगडाचा हा. अशा पायऱ्या आहेत बऱ्याच, बघू शकता अशा पायऱ्या आहेत. डेंजर कोरलेला आहे पूर्ण असा अलग लेवलमध्ये. आणि अशी माकडं आली ती फाटून आता आली होती आपली. तेव्हा मित्रांनो, आपला एंट्रन्स पूर्ण असा आहे. आणि असा आपण आता चढलेलो आहे त्या पायऱ्या अलग लेवलमध्ये. आणि ह्या अलगच लेवलमध्ये पूर्ण बेसॉल्ट रॉक साडीच्या ह्यांनी. आणि असा पूर्ण एंट्रन्स व्हायचा. कसा कोरला असेल तुम्ही सांगू शकतात, माहिती देऊ शकत नाही, मी देईन माहिती, पण म्हणजे पाता झालं आहे कारण की माकडं काही पण अटॅक करू शकतात. आणि असं आहे बघा मित्रांनो, आपण आता आतमध्ये दिलेलं आहेत अशा पायऱ्या आहेत तिकडून. आणि हा गेट आहे, गेट तुम्ही बघितला असेल. आणि असा डायरेक्ट तिथून आहे अलग लेवलमध्ये. आणि हे बघा किती मोठमोठ्या पायऱ्या आहेत, इतक्या जाड पायऱ्या आहेत. डेंजर आहे आणि घाबरवत माकडं आहेत म्हणून माझी हवा टाईट झालेला आहे. आणि पायऱ्या भाग कशा आहेत, डेंजर विषय आहे अलग लेवलमध्ये. आणि बघा शकता तिकडून पण असा आहे, असा व्ह्यू आहे. एक ना माकडे एक पण आता. आणि बघा असा व्ह्यू आहे, इथून डायरेक्ट एंट्रन्स आहे. मित्रांनो, आपण जस्ट आता गडावर पोहोचलेला आहेत. आणि आपला झेंडा बघू शकता तिकडं,
झेंडा पण आहे. आणि आपले कुंड बघू शकता, हाईट एक कुंड आहे, हाईट एक कुंड आहे, तो आटलेला आहे पूर्ण. आणि तिथं बघा झेंडा, आणि तो वतावडा किती वेळा सांगितलं, तिकडे हरिहर आहे. तर बघा समोर हरिहर. हवा टाईट झाली माकडांच्या मुळे, वरती वाटतं आहे ना. इथं तो झेंडा होता पण तो झेंडा नाही, इथं तिथं आहे झेंडा. आणि विषय इस बात काय आहे, काय आता सावली नाही वरती, तिकडे आहे सावली, माकडं पण नाहीत, आता काही टेन्शनची नाही. आणि तो व्ह्यू, आणि कोण डायरेक्ट कडा आहे, तो टेन्शन. पहिले इकडे चला ना, इकडे जाऊ नये म्हणजे नंतर उतरता जाता नाही येणार, मग लगेच जाऊ. बघा तिकडं मस्त, आणि बघू शकता. तर आता इथं आलेला आहेत. हा बघा तिथे एक तुम्हाला लाकडा कुंडा, हा एक कुंडा आहे, हा रिकामा आहे पूर्ण, पावसाळी पण रिकामीच होता. आणि हा आहे एक इकडं खोल, एकदम जबरदस्त इतका मोठा कुंड आहे. आता खोल पण असेल जास्त, आणि असं आहे. आणि माकडं पण आहेत, आणि मस्त वारा उरलेला आहे. आता ते तिकडंच बसलेलं आहेत, आणि तिकडं असा मस्त तो लास्ट टोक आहे. आणि तुम्ही हरिहर बघू शकतात. आणि तो तिकडे रंजगिरी एक फोर्ट आहे, आणि असं अलग अलग फोर्ट आहेत पूर्ण सह्याद्री रांग. आणि आपण एक गडावर होता जस्ट, आणि माकडं आहे, त्याच्यामुळे थोडी घाबरी वाटली. ठीक आहे, माईक बिक मी सगळं लपून ठेवलं, कारण की मॅटर काहीच नाही व्हायला पाहिजे म्हणून असं आहे. आणि वत्तवड्यावर आपण एक दिवस नक्की जाऊया. आणि असा मस्त व्ह्यू आहे. आता वारा पण एवढा आहे, ऊन पण म्हणजे आहे ऊन, पण मग वारा येऊ लागला तर टेन्शनची बात नाही, बरोबर नाही. असं आलं तिकडे, आणि तिकडे पण काहीतरी आहे, ते असं पूर्ण चौकन केलेलं आहे. आणि इकडं तलाव असेल हा छोटासा एकदम, आणि अजून पुढे जातो, आणि मस्तपैकी व्ह्यू आहे. इथली रांग आहे, हरिहर किल्ला आहे, तिकडं वाटतं तो वाघेरा किल्ला आहे, रंजगिरी किल्ला आहे, मेटाघर किल्ला, हा मेटाघर काहीतरी असा आता मॅपमध्ये बघितला. आणि ती पूर्ण सह्याद्री रांग, तो डॅम. आणि आपण आता हरिहर किल्ल्यावर आहेत, हरिहर भास्करगडवर आहेत, आणि तो पट्टा आपला वत्तवड्या. आता आपण जाऊया तिकडे वरती, तिकडे थांबलेत. आता फार दम लागलेला आहे, दमलो नाही, माकडांच्यामुळे पूर्ण झालेलं आहे, पूर्ण काय झालेलं आहे, एकदम खतमच. अलग लेवलची माहिती द्यायची होती, मग त्यात आम्ही फोटो चिपकवून असा इकडे वाचता माहिती जी मला गुगल विकिपीडिया जिथून भेटली ती सगळी माहिती अशी चिपकवतो मी, आणि ती नक्की वाचा. काय माहिती सांगण्यात दम नाही, जर वाटलाच तर सांगेन. आणि इकडं पण काहीतरी एक वरती गोष्ट होती, ते दाखवतो तुम्हाला. तिकडं म्हणजे असं पूर्ण हे आहे, आणि हे असं पूर्ण हा किल्ला आहे, ते तिकडं वरती थांबलत. आणि जस्ट आपण निघणारच आहेत. आणि हे बघा, हे बघा, हे काय आहे तुम्हाला नक्की सांगा. हे असं गोल गोल, हे इथं पण आहे, एक इथं आहे, हे इथं पण आहे, असं गोल, आणि तिकडं आहे. तर आपण आता आहे हा गड आहे, म्हणजे जी आपला असतो ना राजवाडा, छोटासा तुटलेला पूर्ण टेकून असा एरिया आहे हा. तुम्हाला सांगितलं देतो 0.5 हा बघा, असा आहे, असं आहे. आणि ही बघा इथं जागा, ही कसली असेल तुम्ही नक्की सांगा मला. हे अशी इथून थोडंसं आहे, आणि अशी आहे, अलगच आहे. समोर आपला पाठी हरिहर पण दिसू राहिला, वत्तवड्या आहे. हे अशी पूर्ण एरिया आहे हा, जो गड असतो छोटासा, तसा छोटा म्हणजे असा पूर्ण राजवाडा असा छोटासा, तो तुटलेला आहे. आणि समोर आपला मंदिर पण आहे तिकडं, बघू शकतात तिकडे. आणि तिकडे समोर गेला आहे, तिथे एक तलाव आहे. आणि मस्त आता गडावर आपण आहेत, वारा पण मस्त चालू आहे, गरम उरलं आहे. माकडांनीच फक्त मॅटर केला, नंतर मस्त आहे, बघू शकता. तर असं काही आहे, हा पूर्ण तलाव आहे. हे बघा कसा हा दगड आहे, पूर्ण कोरलेला पूर्ण दगड आहे. हा तलाव असेल, इथं कुंडा आहे मोठा, छोटा म्हणजे छोटा नाही मोठा आहे या वरती पण एक आहे. आणि हा इथं पाणी पण आहे. पहिलं कुठं हे कुठं, आणि पूर्ण हे आहे असं कुंड, आणि तिकडे विरा बनवा करायला आहे, पण ते तरी खराबच पण आहे, पेऊ शकतो ज्याला प्यायचं त्याने. आणि असा पूर्ण हे आहे, पूर्ण हा जबरदस्त बघा तुम्ही, हा बघू शकता इतका मोठा आहे, असा खोल असा आहे. आणि इथं मंदिर आहे, त्या मंदिरात जातोय अलग लेवलमध्ये, विषय हार्ड झाला आपला. बघा असं मंदिर आहे, बसलं आहे, हनुमान मंदिर आहे आपला. पाय पडून घेऊया आपण 2 मिनिटात. आणि असा मस्त त्यांनी केलेला आहे, म्हणजे आता चांगलं केलेलं आहे, बेल बिल लावलेले आहे, पूर्ण हेलेलं आहे, दाखवतो तुम्हाला 1 मिनिटात. आणि आपण हा तिथं असं काय आहे, इथं राहायसाठी असलं असं मला वाटतं, कारण की ह्याचं पूर्ण चौकन केलं, तेव्हा इथं पण एक चौकन आहे, असं असेल. तिथं पण एक तलाव छोटासा आहे, आणि असा मस्त व्ह्यू आहे, सेम केला असेल राहण्यासाठी. आणि हा किल्ला पर्टिक्युलर मी लावतो त्या वाचा तुम्ही विकिपीडिया, आणि ते हे किल्ला 1279 मध्ये ते 1300 काहीतरी असं ते यादवांच्या याचाकडे होता. नंतर माधून कोणाकडे तरी गेला, मुघलांनी घेतला, मग डबल छत्रपती शहाजी महाराजांची जिंकला, नंतर डबल कोणतरी घेतला, असं काहीतरी आहे. त्याचं पूर्ण ते लावलं मी, ते बघा. ओके, इकडे मस्त व्ह्यू आहे बघा. इकडे हा एक छोटासा इथं कुंड आहे, आणि हा कुंडच्या नंतर डायरेक्ट तो वाघेरा फोर्ट आहे असं वाटतं मला. आणि असं इकडून पण आहे, असा विषय आहे पूर्ण. हा पण वाटतं असं काहीतरी भिंत असेल. आणि इथून उतरायला जागा रस्ता आहे दुसरा, तिकडं आपल्याला चढायला टेकडावरती, तिकडून पायऱ्या आहेत तशा. आता आपण यार मस्त वारा आलेत आहे, आणि चढतोय आपण गडावरती, टोकाला लावलेलं आहे, मागं गेलेलं तसं.
इकडं आपलं अजून एक मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही. असं असं काय इथं मंदिर आहे पूर्ण. आणि इथून पण बघू शकतात समोरून असं काय आहे मस्त आहे. सगळ्याकडं म्हणजे असं छोटं छोटं हे आहे ना चौकोनी म्हणजे राहण्यासाठी, कारण का फार मोठा किल्ला होता, व्यापारी मार्ग होता म्हणून हा किल्ला झालेला होता. असा आहे यादवांच्या काळातील. नंतर अजून कोणाकडे किल्ला गेला तो सगळी माहिती आहे ती दिलीच असेल, तिथे लावली असेल. आणि असं बघा इथे पण आहे असं हे किल्ला आहे असं बरेच जणांसाठी. समोर आपला खोदचा डॅम आहे, पळसपाडचा डॅम आहे, मस्त वारा चालू आहे. आणि आपला वस्तवड्याला जायला एकदम असा रस्ता आहे असं वाटतं बघा. आणि मस्त असा व्ह्यू आहे पूर्ण एकदम पूर्ण असा पण आहेत. मस्त वारा आहे, सेफ्टीमध्ये आहे ते पण पूर्ण असं लावलेलं आहे. जस्ट आहेत आपण पूर्ण थकून गेलेलं आहेत आता, तर जास्त काय हे नाही करतो. सावली पण पडू राहिले, गाव आहेत सगळं आपले. आपलं घर तिकडं आहे, ती टाकी आहे तिकडं. आणि याचा पूर्ण एक व्ह्यू आहे मस्त. इकडे बसलेत तिकडं आपला तो डॅम जो आहे तो, आणि तिकडे पूर्ण व्ह्यू असा व्ह्यू. तेव्हा समोर माकडा कशी आलेला आहेत आता वरती इकडं, ते तिकडं आहेत. आपण आता जाऊ राहिलो आणि इकडं पण हे असं असेल इकडं राहण्यासाठी. आणि बरीच माकडं आलेले आहेत, ते आहेत तिकडं. त्यांचा हरिहर गडावरून आले असेल इकडं हेंडायला. ठीक आहे, आता आपण जाऊया, निघूया. आपण जाऊ राहिलेलं आहे, बाय बाय करूया. नेक्स्ट अजून एक हा म्हणजे सेम आपला तिकडं जसा जो आहे ना गड, जसा म्हणजे राजवाडा जसा तुटलेला, तसा हा इथे पण आहे. असे बरेच आहेत म्हणजे बरेच राहायला काय मोठा गड आहे. आणि इकडून तिकडून तो गड होतात म्हणजे मुघलांकड, नंतर आपल्या शहाजी महाराजांकड, नंतर अजून अलग अलग सगळे महाराजांकडं, यादवांकडे पहिला होता. नंतर असं बरीच माहिती आहे, ती चिपकवली असेल मी, ती नक्की बघा, कारण की सांगायचा मूडच नाही. आता जातोय तिकडं, आता डायरेक्ट खालती भेटूया ते पाऱ्यांकडे. आता डायरेक्ट बघा मित्रांनो किती डेंजर आहे. जातो आता बाय बाय करतो आपण किल्ल्याला. बघा मित्रांनो आपण आता जस्ट पोहोचलेलं आहे खालती. पूर्ण हवा तयार झालेला आहे. आपल्या काठ्या आता त्यांना आपण इकडेच टाकून देऊया, कारण की त्यांचं काम झालेलं आहे. आणि आता आपण जाऊ राहिलो आहे घरी आपल्या डबल. दादा काही नाही टाकणार मध्ये, सीधा आपल्या घरीच पोहोचच्या. फार डेंजर विषय झाला, पूर्ण पाय दुखू राहिले दादा. घरी जाऊन तोंड आंघोळी करायला लागलं काहीतरी. आजच्या भूक पण लागले, पाणी प्यायचं आहे, पाणी संपलं आता पूर्ण. आणि तो दगड पाहणं तिथे डेंजरच आहे. आता चला ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर व्लॉग आवडला असेल तर भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये. अजून नवीन किल्ले एक्सप्लोर करूया का अजून भोपतगडला पण किल्ल्यावर पण आपल्याला जायचं आहे. नक्की भेटूया, मस्त वारा चालू आहे. तर आपल्या गाडी तिकडे उन्हातच आहे अजून. तर चला भेटूया, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अलग व्हिडिओ म्हणजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.